शर्वरी विक्रांत प्रकरणातून सुटण्यासाठी राहुलने आता हातपाय मारायला सुरुवात केलेली असते. त्याने ॲडव्होकेट देसाईला बोलवलेलं असतं. ॲडव्होकेट देसाई बोलत असते, बोल राहुल, नेमकं काय करायचंय? त्यावर राहुल म्हणत असतो, देसाई मॅडम, काहीही करा, पण मला यातून निर्दोष सोडवा. त्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव राहुल, या सगळ्या प्रकरणातून तुला मी निर्दोष सोडवण्याचा प्रयत्न करेन, पण त्यासाठी तुलाही माझं एक महत्त्वाचं काम करावं लागेल. हे सगळं ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, मॅडम, काळजीच करू नका तुम्ही. सर, तुम्हाला या प्रकरणामध्ये माझी काही मदत हवी असेल तर मी करायला तयार आहे. ॲडव्होकेट देसाईने असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, ती शर्वरी जी तुझ्या सध्या विरोधात आहे, तिच्याकडनं एखादी चूक घडली ना तर आपण तीच दोषी आहे आणि या प्रकरणात तू निर्दोष आहेस असं मी सिद्ध करून दाखवेन. त्यावर राहुल म्हणत असतो, म्हणजे मला आता तिला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी काहीतरी करावं लागेल असंच म्हणताय ना तुम्ही? त्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, हो, अगदी बरोबर ओळखलंस तू, आणि चल लगेचच कामाला लाग. आता ॲडव्होकेट देसाईने सांगितल्याप्रमाणे राहुल स्वतःची रणनीती आखत असतो आणि त्याच दरम्यान त्याच्या लक्षात येतं की आता मला असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामध्ये शर्वरी अलगतच अडकली पाहिजे आणि तिला कळलं सुद्धा नाही पाहिजे की ती अडकली आहे. आणि अशातच आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता राहुलने एका अशा बाईला पकडलेलं असतं जी जरा या सगळ्यामध्ये माहीर असते. राहुलला ती बाई म्हणत असते, बोला साहेब, नेमकं काय करायचंय? त्यावर राहुल म्हणत असतो, आधी तर काहीतरी चूक कर आणि मग तुला पोलीस पकडतील आणि मग तू थेट तुरुंगात जाशील. तिथे असेल शर्वरी. शर्वरीला भेटायचं आणि तिला काहीतरी चूक करायला भाग पाडायचं. हे सगळं ऐकल्यावर ती बाई म्हणत असते, अहो साहेब, तुम्ही जे काही बोलताय ते तुम्हाला एकदमच सोपं वाटतंय की काय? त्यावर राहुल म्हणत असतो, सोपं नसायला काय आहे यात? मी तुला काय मोठा डोंगर फोडायला सांगत नाहीये. त्यावर ही बाई म्हणत असते, अहो सर, तुम्ही हवं तर मला डोंगर फोडायला सांगा, ते एक वेळ सोपं आहे, पण एखादा गुन्हा करून पोलिसाच्या तुरुंगात जाणं आणि तिथे असलेल्या आरोपीचा ब्रेन वॉश करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. राहुल म्हणत असतो, मला वाटलंच अशा प्रकारची भाषा तू करणार, थांब. असं म्हणत राहुलने आपल्या खिशातून 500-500च्या बऱ्याच नोटा काढलेल्या असतात आणि त्या नोटा त्या बाईसमोर धरलेल्या असतात. ती बाई त्या नोटा पाहते आणि म्हणत असते, खरं तर तुम्ही जे काही काम सांगितलंय ते फारसं कठीण नाहीये माझ्यासाठी. अहो, असं करीन असं तुमचं हे काम, नका काळजी करू तुम्ही. आणि लगेचच त्या बाईने राहुलच्या हातात असलेल्या नोटा आपल्या हातात घेण्यासाठी हात पुढे केलेला असतो. तेवढ्यात राहुल त्या नोटा मागे करत म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, जसे तुला हे पैसे मी देणार आहे ना, ते काम झाल्यावर. त्यावर ती बाई म्हणत असते, अजिबातच नाही, काम झाल्यावर पैसे घेण्यासाठी मी इथे कशाला येऊ? आधी पैसे द्या, मग काम करीन. राहुल म्हणत असतो, बघ, देतो तुला आधी पैसे, पण काम झालं पाहिजे, नाहीतर उद्या काम झालं नाही असं जर मला कळलं तर गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घशात हात घालून पैसे काढून घेईन मी. त्यावर ते बाई म्हणत असते, मग तर काही काळजीच करू नका, प्रयत्न तर करीन ना मी. तेवढ्यात राहुलने ते पैसे दिलेले असतात. ती बाई लगेचच म्हणत असते, आज किंवा उद्यापर्यंत तुमचं काम होऊन जाईल. आता त्या बाईने बाहेर एका व्यक्तीचं पाकिट मारलेलं असतं आणि मग तिथेच जवळ असलेल्या हवालदारने त्या बाईला पकडलेलं असतं आणि मग तिची गचांडी धरत तिला पोलीस ठाण्यात नेलेलं असतं. तिथे नेल्यावर तिथे असलेल्या मोठ्या अधिकाऱ्याने तिला तुरुंगात टाकण्याचे आदेश दिलेले असतात. ती बाई जेव्हा त्या तुरुंगात जाते, समोरच शर्वरी असते. आता राहुलने ज्या प्रकारे मोबाईलमध्ये फोटो दाखवलेला असतो ती हीच बाई, आणि मग लगेचच त्या बाईने शर्वरीला नाव विचारलेलं असतं, काय ग, काय नाव आहे तुझं? त्यावर शर्वरी तर आधी काही बोलायला तयारच नसते.
पण शर्वरीने शेवटी नाव सांगितल्यावर आता ती बाई म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला सोडवायला या ठिकाणी आली आहे. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी मनातल्या मनात म्हणत असते, ही पाकिटमार मला सोडवणार. हिचं बहुतेक डोकं फिरलंय, काहीही बोलते ही. आणि अशातच आपण पाहतोय आता ती पाकिटमार म्हणत असते, तुला ऐकायला येतंय का मी काय बोलते? आणि तेवढ्यात शर्वरीला आता विश्वास पटलेला असतो की खरंच ही आपल्याला सोडवणार आहे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरीला ती बोलू लागते, जरा 5च मिनिटं थांब, आता या ठिकाणी मला वॉशरूमदा झाली आहे असं म्हणत मी इथे असलेल्या लेडी कॉन्स्टेबलला बोलवते. लेडी कॉन्स्टेबल आली का मी इथून बाहेर पडेन, त्यावेळेला तूही माझ्या मागोमाग यायचं आणि थेट इथून पळून जायचं. आता शर्वरीला थोडक्यात बरं वाटलेलं असतं की चला कुणीतरी आपली सुटका करायला आलंय. आणि अशातच आता ही जी पाकिटमार असते ती एकच आता गवगवा करू लागते, ओ ओ मॅडम, ओ हवालदार मॅडम, अहो मला वॉशरूमला आली आहे, जरा सोडा की. आता ती लेडी कॉन्स्टेबल येते आणि लगेचच पाकिटमारला बोलू लागते, काय गे, काय तुझी नाटकं, तुला रात्रीच्या वेळेला सारखी सारखी वॉशरूम कशी काय होते ग? असं तसं म्हणत लेडी कॉन्स्टेबलने त्या पाकिटमारला झापलेलं असतं. पण काही केल्या की पाकिटमार ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते, मॅडम एक वेळ सोडा. त्या लेडी कॉन्स्टेबलने दार उघडलेलं असतं जेणेकरून जाऊन पटकन वॉशरूम करून या. आणि अशातच त्या पाकिटमारने या शर्वरीला इशारा केलेला असतो की मी जाते, माझ्या मागना तू पण ये, मग आपण दोघी पळून जाऊया. आता शर्वरी ही इशाऱ्याने हो असं म्हणते. इकडे आपण पाहतोय ऐश्वर्या आणि जानकी या दोघांमध्ये वाद होत असतात. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या काय चाललंय तुझं, तू शर्वरी वंसनच्या इतक्या विरोधात का जातेस? त्यावेळेला ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तू आतापर्यंत जो शर्वरीवर विश्वास ठेवला आहेस ना, तो विश्वास तुझा नक्कीच शर्वरी डगमळीत करून टाकेल, बघच तू. त्यावर ऐश्वर्याला शर्वरीच्या विरोधात प्लीज बोलू नको असं जानकी म्हणत असते. पण जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, तू अशा बाईवर विश्वास ठेवतेस ना जी अजिबातच विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीये. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या मला खात्री आहे या वेळेला शर्वरी वंश मला काही त्रास होईल किंवा आपल्या घराण्याचं नाव डुबीत जाईल असं काही करणार नाही. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, बघच तू, येत्या काळामध्ये ही शर्वरी तुला कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही. त्यावर ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, बघूया ना, मी ज्या शर्वरी वंशांवर विश्वास ठेवला आहे त्या नक्कीच असं काही करणार नाही याची खात्री आहे मला. आणि अशातच आता ही जी जेलमधली पाकिटमार वॉशरूमसाठी गेलेली असते त्या मागोमाग शर्वरी ही अलगद तिथून बाहेर पडते. आता त्या तुरुंगाबाहेर आलेल्या शर्वरीने समोर पाकिटमार पळत असल्याचं पाहिलेलं असतं. आणि तेवढ्यात शर्वरी ही त्या रस्त्याने पळणार असते. पण तिला लगेचच आता जानकीचं म्हणणं आठवतं की शर्वरी वंश, काही झालं तरी तुम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही, कारण तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर येत्या काळामध्ये मी तुम्हाला या तुरुंगातून अगदी निर्दोष बाहेर काढीन याची जी खात्री जानकीने दिलेली असते. त्यामुळे शर्वरीचे पाय आता पुढे जातच नसतात. कोपऱ्यापर्यंत पोचलेली पाकिटमार शर्वरीला इशारा करत असते, अगे लक्ष कुठे आहे तुझं, चल चल लवकर चल. ती लेडी कॉन्स्टेबल मागे लागण्याच्या आधी चल. त्यावर शर्वरीने त्या पाकिटमारला म्हटलेलं असतं, तू जा, मी नाही येणार. हे वाक्य ऐकल्यावर पाकिटमार आता चिडलेली असते, गप गुमान येते की नाही, नाहीतर मला हिसका तुला माझा दाखवावाच लागेल. त्यावेळेला शर्वरीने थेट आता मागचा दरवाजा धरत तुरुंगात एंट्री केलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय ती लेडी कॉन्स्टेबल विचारत असते, अगं तुझ्या आधी गेलेली पाकिटमार अजून आली नाही, पण तू आलीस, कुठे राहिली ती? त्यावर शर्वरी म्हणत असते, मला काय माहिती, तुम्ही जाऊन बघा. आता शर्वरीने असं म्हटल्यावर ही लेडी कॉन्स्टेबल त्या पाकिटमारला शोधण्यासाठी वॉशरूमपर्यंत गेलेली असते. पण वॉशरूमच्या इथे ती अजिबातच दिसत नाहीये.
त्यावेळेला लेडी कॉन्स्टेबलला कळून चुकलेलं असतं की ती आता पळून गेली असावी आणि लगेचच आता लेडी कॉन्स्टेबलने आपल्या एका हवालदाराच्या मदतीने तिचा पाठलाग सुरू केलेला असतो. पण काही केल्या आता ती पाकिटमार मिळतच नसते. शेवटी लेडी कॉन्स्टेबल परत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि अशातच आपण पाहतोय इकडे राहुलला ती पाकिटमार सापडलेली असते. राहुल म्हणत असतो, काय गे, तुला दिलेलं काम योग्य पद्धतीने पार पाडलंस की नाही? त्यावरती पाकिटमार म्हणत असते, अहो साहेब, काय करायचं त्या बाईचं? आधी तर मी सांगितल्याप्रमाणे मी सांगीन तसं करायला तयार झाली, पण ऐन वेळेला तिने पाय बाहेर टाकलाच नाही. त्यावर राहुल म्हणत असतो, म्हणजे? त्यावर शर्वरी ही अगदीच हुशार निघाली आहे आणि तिचा ब्रेन वॉश करणं शक्यच नाही, असं जेव्हा त्या पाकिटमारने म्हटलेलं असतं त्यावर राहुल म्हणत असतो, म्हणजे मी दिलेलं काम तू पार पाडलेलं नाहीयेस, आण माझे पैसे. त्यावरती पाकिटमार म्हणत असते, गप्प बसे, मी एकतर त्या तुरुंगात गेले, तेवढं धावत आले, त्याचा काही मोबदला नको का मला? आणि लक्षात ठेव, माझ्याकडनं पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलास ना तर पोलिसात जाऊन सांगेन तू मला काय करायला सांगितलं होतास. हे सगळं ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, अगं जाऊ दे ते पैसे, पण प्लीज असं काही सांगू नको. तेव्हा ती पाकिटमार तिथून निघून जाते. ॲडव्होकेट देसाई आता राहुलला थोड्या वेळाने फोन करते आणि म्हणत असते, मी सांगितलेलं काम झालंय का? त्यावर राहुल म्हणत असतो, नाही हो मॅडम, अजिबातच नाही, ती शर्वरी जरा अति हुशार निघाली. त्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, जोपर्यंत ती शर्वरी काही चूक करत नाही तोपर्यंत ती दोषी आणि तू निर्दोष हे मला सिद्ध करता येणार नाही. त्यावर राहुल म्हणत असतो, मग आता काय करायचं? त्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, मी सांगितल्याप्रमाणे काहीतरी करता येईल का बघ, बाकी सगळं नंतर बघू. हे सगळं ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं राहुलला कळत नसतं आणि राहुल एकदमच ॲकबॅक झालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता तुरुंगात भेटायला दुसऱ्या दिवशी जानकी शर्वरीला आलेली असते. शर्वरी जानकीला पाहते आणि तेवढ्यात ती म्हणत असते, अगं वहिनी, वहिनी, मला कधी सोडवणार आहेस तू? त्यावर जानकी म्हणत असते, काळजी करू नको शर्वरी वंश, लवकरच मी तुम्हाला सोडवणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला खूपच बरं वाटतं आणि तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, जानकी वहिनी, काल मी चुकीचा निर्णय घेणार होती, पण मी नाही घेतला, कारण मला खात्री आहे मला माझी जानकी बहिणी निर्दोष सोडवणार म्हणून. हे सगळं ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हे जानकीला कळत नसतं आणि जानकी लगेचच शर्वरीला म्हणत असते, मी काल ऐश्वर्याला हेच म्हणत होती, ऐश्वर्या, शर्वरी वंश अजिबातच चुकीचा निर्णय घेणार नाहीत, त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि लवकरच मी त्यांना या प्रकरणातून सोडवणार आहे. इकडे आपण पाहतोय जानकी आता शर्वरीला तुरुंगात भेटायला आली असताना तिथे असलेल्या लेडी कॉन्स्टेबलने काल पळून गेलेल्या पाकिटमार बाईला पकडून आणलेलं असतं आणि त्या पाकिटमार बाईला पाहून शर्वरी म्हणत असते, जानकी बहिणी, हीच ती बाई जिने मला काल ब्रेन वॉश करून या तुरुंगातून पळण्याची आयडिया दिली होती. हे सगळं ऐकल्यावर जानकीने त्या पाकिटमारला धरलेलं असतं आणि विचारलेलं असतं, काय गे, काल तू नेमकं जे काही केलंस ते कोणाच्या सांगण्यावरून केलंस? त्यावरती पाकिटमार बाई आधी काहीच सांगायला तयार नसते. जेव्हा जानकीने लेडी कॉन्स्टेबलला म्हटलेलं असतं, मॅडम, हिच्याकडनं वधवून घ्या, हिने काल जे काही केलं ते कोणाच्या सांगण्यावरून केलं, त्यावर मात्र आता ती पाकिटमार आधी काही बोलत नसते. पण त्या लेडी कॉन्स्टेबलने जसे फटके द्यायला सुरुवात केलेले असतात त्यानंतर पाकिटमार लगेचच बोलू लागते, सांगते ना, सांगते, जरा थांबा. हे सगळं ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, थांबा लेडी कॉन्स्टेबल. आता पाकिटमार म्हणत असते, आहे एक राहुल म्हणून व्यक्ती, त्या व्यक्तीने मला असं म्हटलं होतं, या शर्वरीकडनं काहीतरी चूक झाली पाहिजे, निदान तुरुंगातून पळून गेली ही जरी हिच्याकडनं खूप मोठी चूक झाली तरी तीच दोषी आहे असं ठरलं जाईल. त्यावर लगेचच आपण पाहतोय जानकी म्हणत असते, शर्वरी, पाहिलंस, काल तू घेतलेला निर्णय अगदीच योग्य आहे, तू पळून नाही गेलीस, नाहीतर खरंच सगळा घोटाळा झाला असता. अशातच आता जानकीने तिथे असलेल्या मुख्य इन्स्पेक्टरना असं म्हटलेलं असतं, इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता त्या राहुलला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवा.
शर्वरीकडनं चूक व्हावी म्हणून या पाकिटमार बाईसोबत त्याने जो काही डाव आखला होता तो आता आपल्या सगळ्यांसमोर उघड आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र इन्स्पेक्टरांनी आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली असतात. आता ऐश्वर्याही त्या ठिकाणी पोहोचलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी काय चाललंय तुझं? सकाळी 10 वाजल्यापासून दुपारचे 1 वाजले, 3 तास तू या ठिकाणीच आहेस. अगं घरी यायचं नाहीये का तुला? हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या मी तुला काल म्हटलं होतं ना, शर्वरी वंश काहीच चुकीचे करणार नाहीत. बघ, शर्वरी वंशांना अडकवण्यासाठी त्या राहुलने जो काही डाव आखला होता तो डाव आता मी हाणून पाडला आहे. शर्वरीचं नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी ऐश्वर्या पुढे येते आणि मग ती जानकीला विचारत असते, कसला डाव हाणून पाडलायस तू? जानकीने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला धक्काच बसतो आणि ऐश्वर्या म्हणत असते, काय काय बोललीस तू जानकी? हा असा सगळा प्रकार आहे तर? त्यावर जानकी म्हणत असते, हो. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हे सगळं असं असलं ना तरी मला अजिबातच विश्वास वाटत नाहीये की हे सगळं असं असेल. त्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या तू आता जा, कारण तू ना सगळ्या कोणत्या लागते. अशातच आता राहुलची गचांडी धरत त्याला सगळ्यांसमोर बसवलेलं असतं आणि त्याच्या तोंडातून काल घडलेला सगळा प्रकार वधवून घेण्यात आलेला असतो. आधी तर तो काही बोलायला तयारच नसतो, पण जसा पोलिसांनी खाकी हिसका दाखवताच तो लगेचच आता बोलू लागतो आणि त्यानंतर त्याने कालच्या घटनेची सगळी जबाबदारी घेतलेली असते. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल असंच काहीतरी दिसतंय. बाकी तुम्हाला ही आजची मालिका नेमकी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.